सेवितं कपितजम्बूफलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारणं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं शिवानन्दं शिवरूपं गुरुसाक्षात् शिवस्वयं संसारशोकहरति ध्याता शिवानन्दरूपं ब्रह्मविद्याप्रदायकं साकरे वंशप्रवर्तितं जीवशिवाय भवति ज्ञानेन तत्पदं बोधितं जय मंगलम जय नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव वंदे श्रीमद्रामं सद्गुरु मती शांति शीतया श्लिष्टं कामादिराक्षसारी भवजलधः तत्वबोध सेतुकरम् ओम तत्सत् प्रब्रह्मणे नमः. सद्गुरु सिद्धारूढ स्वामींच्या चरणी वंदन करून श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरू शिवानंद स्वामी परभणीकर माझ्या हृदयामध्ये स्थापित करून सद्गुरू पंडित पितांबरजींना वंदन करून जगद्गुरू शंकराचार्यांना वंदन करून जगद्गुरू पंचाचार्यांना वंदन करून त्रिकाल वंदनीय गुरुमाऊली लिंगायक्य गुरु महालिंगेश्वर शिवाचार्य महाराज यांच्याही चरणी अनंत कोटी प्रणिपात करून श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरू महादेव कुंभार आप्पाजी यांच्याही चरणी कोटी कोटी प्रणिपात करून तुम्हा सर्व मुमुक्षु जनांच्या चरणी विनम्र अभिवादन करून आपण पंचीकरण ग्रंथामध्ये प्रवेश होऊया. पान नंबर 124. कालच्या भागामध्ये आपण सात्विकादी भागाच्या तत्वाचे कोष्टक क्रमांक 6 बघितलं. ही कोष्टक आपल्याला कितपत समजलं ह्याचं थोडं सिंहावलोकन घेऊन आपण पुढे जाऊया. शिष्याचा प्रश्न बघणार आहोत. तर सात्विकादी भागाच्या तत्वाचे कोष्टक ह्याच्यामध्ये पंचमहाभूते सांगितली आणि पंचमहाभूताच्या सात्विक भागापासून 5 अंतकरण 5 ज्ञानेंद्रिय सांगितली. राजस भागापासून 5 वायू 5 कर्मेंद्रिय सांगितली आणि तामस भागापासून 5 विषय सांगितलेले आहेत. ही पंचमहाभूताचे सात्विक राजस आणि तामस भागापासून कशाची उत्पत्ती झाली ही सांगितलेलं आहे. तर आता पंचमहाभूत म्हणजे आकाश वायू तेज आप आणि पृथ्वी ही पंचमहाभूत आहेत. तर ह्या पंचमहाभूताचं पहिलं भूत जे आकाश, त्या आकाशाच्या सात्विक भागापासून कशाची उत्पत्ती झाली. ओम नमः शिवाय. आले का लक्षात? काल ते थोडं बघावं लागेल, नाहीतर आणखीन सांगावं लागेल. आकाशाच्या सात्विक भागापासून कशाची उत्पत्ती झाली. मीनाताई बोला. ओम नमः शिवाय. तुमच्या चरणाला वंदन. पंचभूताच्या सात्विक भागापासून 5 अंतःकरणे 5 ज्ञानेंद्रिये 5 वायू 5 अंतःकरणे आणि 5 ज्ञानेंद्रिये. ओम नमः शिवाय. याची उत्पत्ती झाली. कशापासून झाली ह्याची उत्पत्ती? सात्विक भागापासून. कशाच्या सात्विक भागापासून? पंचमहाभूताच्या आकाशाच्या. ओम नमः शिवाय. सुनंदाताई पाटील बोला. आकाशाच्या सात्विक भागापासून कशाची उत्पत्ती झाली? सुनंदाताई पाटील. 5 अंतःकरण 5 ज्ञानेंद्रिय ही पंचमहाभूतापासून उत्पन्न झाली. बोल सुनंदा. आकाशाच्या सात्विक भागापासून कशाची उत्पत्ती झाली? 5 अंतःकरण 5 ज्ञानेंद्रिय याची सात्विक भागापासून उत्पत्ती झाली. आकाशाच्या सात्विक भागापासून 5 अंतःकरण उत्पन्न झाले आणि 5 ज्ञानेंद्रिय उत्पन्न झालेले आहेत. तर आता आकाशाच्या राजस भागापासून कशाची उत्पत्ती झाली? येत असेल तर हातवरी करा. आकाशाच्या राजस भागापासून
कशाची उत्पत्ती झाली? सांगा सुनंदाताई पाटील, सांग. ओम नमः शिवाय. 5 वायू 5 कर्मेंद्रिय कशापासून? उत्पत्ती झाली. पूर्ण पूर्ण वाक्यात सांगायचं. आकाशाच्या आकाशाच्या राजस भागापासून 5 वायू 5 कर्मेंद्रिय ह्याची उत्पत्ती झाली. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. कर्णाला वंदन. आकाशाच्या तामस भागापासून कशाची उत्पत्ती झाली? आकाशाच्या तामस भागापासून. मीनाताई बोला. ओम नमः शिवाय ताई. आकाशाच्या तामस भागापासून 5 विषयाची उत्पत्ती झाली. ओम नमः शिवाय. आकाशाच्या तामस भागापासून कशाची उत्पत्ती झाली? आकाशाच्या तामस भागापासून 5 विषय याची उत्पत्ती झाली ताई. ओम नमः शिवाय. नंदा काकी बोला. तामस भागापासून कशाची उत्पत्ती झाली? आकाशाच्या. आकाशाच्या बोला. ओम नमः शिवाय. आकाशाच्या तामस भागापासून 5 विषय दिलेत ना, शब्द स्पर्श रूप गंध, त्याची उत्पत्ती झाली. म्हणून आकाशाच्या पुढे काय दिलं? आकाशाच्या सात्विक भागापासून. आता ऐका नीट. आकाशाच्या म्यूट करा. आकाशाच्या सात्विक भागापासून अंतःकरण आणि श्रोत्र उत्पन्न झालं. राजस भागापासून व्यान वायू आणि वाचा उत्पन्न झाली आणि तामस भागापासून शब्द उत्पन्न झालेला आहे. आकाशाच्या तामस भागापासून काय उत्पन्न झालं? शब्द उत्पन्न झाला. पंच इंद्रियाच्या असं मीच म्हणत नाही, पंचभूताच्या नाही म्हणलं, आकाशाच्या म्हणलंय. पंचभूतापासून विषय उत्पन्न झाले, पण आकाशापासून शब्द विषय उत्पन्न झाला. आता वायूच्या सात्विक भागापासून कशाची उत्पत्ती झाली? वायूच्या हो सांगा. वायूच्या हां मन, सात्विक भागात मन आणि त्वचा, आणि राजस भागामध्ये समान पाणी, आणि तामस भागामध्ये स्पर्श, ही 5 उत्पन्न झाली. काय विचारलं? आकाशाच्या सात्विक भागापासून कशाची उत्पत्ती झाली? तर सात्विक भागाचंच पूर्ण वाक्यात उत्तर द्यायचं. आकाशाच्या वायूच्या सात्विक भागापासून कशाची उत्पत्ती झाली हे विचारले, तर वायूच्या सात्विक भागापासून मन आणि त्वचा ह्याची उत्पत्ती झालेली आहे. वायूच्या सात्विक भागापासून मन आणि त्वचा. आता वायूच्या राजस भागापासून काय उत्पन्न झालं? सुनीता ताई बोला. वायूच्या राजस भागापासून समान आणि पाणी. समान म्हणजे काय? समान कशाला म्हणावं? समान वायू उत्पन्न झाला आणि पाणी म्हणजे हात. समान वायू आणि पाणी. समान वायू आहे, पाणी ही इंद्रिय, कर्म इंद्रिय. समान वायू आणि पाणी कर्म इंद्रिय उत्पन्न झालेलं आहे. वायूच्या तामस भागापासून कशाची उत्पत्ती झाली? वायूच्या तामस भागापासून. मीनाताई बोला. हां वायूच्या तामस भागापासून स्पर्श उत्पन्न झाला. आता कळालं गोष्ट. स्पर्श उत्पन्न झाला. आता वायू तेजाच्या सात्विक भागापासून काय उत्पन्न झालं? तेजाच्या सात्विक भागापासून. सांगू का? हो सांगा. तेजाच्या सात्विक भागापासून बुद्धी आणि चक्षु उत्पन्न झाले. ओम नमः शिवाय. तुमच्या चरणाला ओम नमः शिवाय.
तेजाच्या राजस भागापासून कशाची उत्पत्ती झाली? ज्योतिताई बोला. ज्योतिताई मुरुडकर. ओम नमः शिवाय ताई. हां. तेजाच्या राजस तामस भागापासून रूप या शब्दाची उत्पत्ती झाली, विषयाची उत्पत्ती झाली. ओम नमः शिवाय. राजस विचारले. काय विचारला होता प्रश्न? मुद्रिकाताई महाजन प्रश्न कोणता विचारला होता? तेजाच्या तामस भागापासून. म्यूट करा ज्योतिताई तुम्ही. मुद्रिकाताई महाजन प्रश्न कोणता विचारला होता? तेजाच्या राजस भागापासून कोणती उत्पत्ती झाली? त्यांनी काय सांगितलं? त्यांनी काय उत्तर सांगितलं? लक्ष आहे का तुमचं? नाही लक्ष केलं मी. सांगू का मी? हां याचं उत्तर सांगू का? हो सांगा. तेजाच्या राजस भागापासून उदाहरण वायू आणि याची उत्पत्ती झाली. पाद इंद्रियाची उत्पत्ती झाली. आणि ही जी तेजाच्या तामस भागापासून रूप झालेले, पण प्रश्न विचारला होता राजस भागाचा. ओम नमः शिवाय. ऐकण्यात थोडा फरक झाला माझ्या. आपाच्या सात्विक भागापासून कशाची उत्पत्ती झाली? आता बोला ज्योतिताई. सांगू का? ज्योतिताई बोला, आता बोला. आपाच्या सात्विक भागापासून कशाची? आणि पूर्ण वाक्यात उत्तर द्या. हा. ओम नमः शिवाय. हा. आपाच्या सात्विक भागापासून चित्त आणि जीवाची उत्पत्ती झाली. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. आपाच्या सात्विक भागापासून चित्त ही अंतःकरण आणि जीवा ही ज्ञानेंद्रिय उत्पन्न झालेलं आहे. आपाच्या राजस भागापासून कशाची उत्पत्ती झाली? सुनंदाताई पाटील. आपाच्या राजस भागापासून प्राण आणि चेष्टा उत्पन्न झाली. दोघी एकदाच बोललो, काहीच कळालं नाही. हात वरी करून बोलायचं म्हणजे लक्षात येतं. बोला सुनंदाताई पाटील, आधी तुम्ही बोला. आपाच्या राजस भागापासून प्राण आणि चेष्टा उत्पन्न झाली. प्राण बोला अजून एक वेळ. प्राण आणि शिष्ण. आपाच्या उत्पन्न झाली. आपाच्या तामस भागात. ओम नमः शिवाय. म्यूट करा, ऐकलं. आपाच्या तामस भागापासून कशाची उत्पत्ती झाली? मंगलताई स्वामी बोला. आपाच्या तामस भागापासून कशाची उत्पत्ती झाली? काहीच तुमच्या मोबाईलला काहीच ऐकायला येत नाही. काय बोलला तीच कळत नाही. कशाची झाली? बोला, सांगा अजून एक वेळेस. पृथ्वीच्या तामस भागापासून आलं. ओम नमः शिवाय. म्यूट करा. पृथ्वीच्या तामस भागापासून कशाची उत्पत्ती झाली? मीनाताई बोला. पृथ्वीच्या तामस. ओम नमः शिवाय. पृथ्वीच्या तामस भागापासून गंध याची उत्पत्ती झाली. पृथ्वीच्या सात्विक भागापासून कशाची उत्पत्ती झाली? नंदा काकी. ओम नमः शिवाय. सांगू? हो सांगा. पृथ्वीच्या सात्विक भागापासून अहंकार आणि ज्ञानेंद्रिय ग्रहण यांची उत्पत्ती झाली. राजस भागापासून, पृथ्वीच्या राजस भागापासून कशाची झाली? पृथ्वीच्या राजस भागापासून अपान वायू आणि इंद्रिय म्हणजे बुद्धिंद्रिय यांची उत्पत्ती झाली. बरोबर सांगितलं. ओम नमः शिवाय. वायू आणि इंद्रिय, अपान वायू आणि गुद-इंद्रियाची उत्पत्ती झाली. आता आपल्याला ही कोष्टक लक्षात आलेलं आहे, कळालेलं आहे. आता शिष्याचा प्रश्न आपण बघू. 5 अंतःकरणे व 5 ज्ञानेंद्रिय पंचमहाभूताच्या सात्विक भागापासून झाली आहेत असे आपण सांगितले. याला प्रमाण काय बरे? काय म्हणतो शिष्य? तुम्ही सांगितलं की 5 अंतःकरण आणि 5 ज्ञानेंद्रिय ही
ही पंचभूताच्या सात्विक भागापासून झाली. ही तुम्ही नुसतं सांगितलं, पण ते आमच्या लक्षात कसं येईल? नुसतं सांगून तुम्ही सांगितलं, पण ह्याला प्रमाण काय? कशावरून ही तुम्ही असं म्हणता? असा प्रश्न आहे शिष्याचा. तेव्हा सद्गुरू म्हणतात, गीतेचं प्रमाण दिलं सद्गुरूंनी. गीतेमध्ये काय सांगितलेलं आहे? तर सत्वात संजयते ज्ञान, म्हणजे सत्वगुणामध्ये ज्ञान प्राप्त होतं असं गीतेमध्ये सांगितलेलं आहे. सत्वात संजायते ज्ञानम, म्हणून सत्वात संजायते ज्ञानम असं गीतेमध्ये सांगितलेलं आहे. म्हणून असे सांगितले आहे म्हणजे सत्वगुणापासून ज्ञान उत्पन्न झालेले आहे. गीतेमध्ये सांगितलेलं आहे म्हणूनच सत्वगुणापासून काय झालं? ज्ञान उत्पन्न झालेलं आहे असं सांगितले आहे. हे कसे ते पहा. गुरु समजून सांगत आहेत शिष्याच्या प्रश्नाला. कसं उत्पन्न झालं? गीतेतलं प्रमाण दिलं. सत्वात संजायते ज्ञानम म्हणून, आणि ती कसं झालं प्रमाण देऊन पुन्हा सुद्धा कसं झालं हे सांगत आहेत. अंतःकरण, मन, बुद्धी इत्यादीपासून सुखदुःखाचे ज्ञान होते. आपल्याला सुख दुःख जी होतं ती ज्ञान आपल्याला कुठून होतं? तर ते ज्ञान अंतःकरणामध्ये होतं. आपल्याला सुख झाले काहीतरी किंवा दुःख झाले तर आपल्याला त्याचं ज्ञान फक्त अंतःकरणातच होतं, इंद्रियामध्ये आधी होत नाही. अंतःकरणाला होतं. कसं होतं? ज्ञान होतं. आणि श्रोत्र, त्वचा, चक्षु वगैरे 5 ज्ञानेंद्रियापासून शब्द, स्पर्श, रूप आदी विषयाचे ज्ञान होते. म्हणून गीतेच्या प्रमाणावरून, अर्थात अनुभवाच्या प्रमाणावरून ते सात्विक भागापासून झाले आहे असे समजावे. गीतेत तर सांगितलेलं आहेच. गीतेचं प्रमाण दिलं, पण गीतेचं प्रमाण देऊन सुद्धा सद्गुरू थांबलेले नाहीत. सद्गुरू म्हणतात, तुझी तू अनुभव घेऊन बघ, तुला कुठं ज्ञान होतं ते. अनुभवावरून तुझ्या लक्षात येईल कुठं ज्ञान होतं. अंतःकरणामध्येच आपल्याला सुख जर झालं आणि दुःख झालं तरीसुद्धा त्याचं ज्ञान अंतःकरणामध्ये होतं. कसं होतं? कुणी जर आपल्याला वाईट एखादा शब्द बोलला तर आपण काय म्हणतो? अहो, तिचा शब्द माझ्या अंतःकरणाला लागला आणि मला खूप वाईट वाटलं. कुठं लागला? अंतःकरणामध्ये. त्याचं ज्ञान कुठं झालं? अंतःकरणामध्ये. किंवा कुणी मदत केली आपल्याला संकटामध्ये तर आपण काय म्हणतो? अहो, तुम्ही मदत केली म्हणून माझ्या अंतःकरणाला खूप समाधान वाटलं. मग ही समाधानरूपी सुख आणि कुणाच्या बोलण्यामुळे झालेलं दुःख हे जे झालं ते कुठं झालं? तर अंतःकरणामध्ये झालं. मग ह्याचं ज्ञान अंतःकरणामध्ये झालं. ह्याचा तो अनुभव घे. गीतेत तर सांगितलेलं आहेच, ती तर प्रमाण आहे, पण तुझ्या स्वतःच्या अनुभवावरून तू जाणून घे असं सद्गुरू म्हणतात. हे ज्ञान सुखदुःखाचं अंतःकरणात होतं आणि अंतःकरणाचाच भाग मन आहे. अंतःकरण किती सांगितले हो? ओम नमः शिवाय. अंतःकरण किती आणि कोणते? ओम नमः शिवाय. अंतःकरण 5 सांगितले. कोणते? अंतःकरण, मन, बुद्धी, चित्त, अहंकार. ओम नमः शिवाय. ही अंतःकरण आहेत आणि इथंच ज्ञान होतं. मन, दुसरं मन सांगितलं. मनाचं सुद्धा प्रथम सुख दुःख मनालाच होतं. तुम्ही तसं वागलात म्हणून माझ्या मनाला खूप वाईट वाटलं. मनाला वाईट वाटलं म्हणतो आपण. किंवा तुम्ही वाईट शब्द बोललात म्हणून माझ्या मनाला लागला. मग ही सुख दुःख, वाईट वाटणं किंवा अंतःकरणात समाधान होणं, ही सुख दुःख जे होतं ते कुठं होतं? तर आपल्या मनामध्ये होतं. म्हणून ज्ञान मनामध्ये होतं. बुद्धी इत्यादीपासून सुखदुःखाचे ज्ञान होते. 5ही जे अंतःकरण आहेत त्याच्यापासून सुखदुःखाचं ज्ञान होतं. अंतःकरण, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार
ही 5 जी अंतःकरणे आहेत हितच सुखदुःखाचं ज्ञान होतं, म्हणून ह्याला ज्ञान असं म्हटलेलं आहे. सत्वगुणापासून ही 5 अंतःकरणे सत्वगुणाची आहेत असं सांगितलेलं आहे. आता पुढे ज्ञान इंद्रियसुद्धा कोणता कशाचा भाग आहे? पंचमहाभूताच्या सत्वगुणाचाच भाग आहे. 5 अंतःकरणे आणि 5 ज्ञानेंद्रिये हे पंचमहाभूताच्या सत्वगुणापासून झालेले आहेत. ही सत्वगुणापासूनच का झाले असा प्रश्न शिष्याचा असल्यामुळं अंतःकरणामध्ये ज्ञान होतं, म्हणून ते सत्वगुणापासून झालेले आहेत. आणि 5 जे ज्ञान इंद्रिय आहेत त्याच्यापासून सुद्धा ज्ञानच होतं बघा, त्याच्यामुळेच ती सत्वगुणापासून झालेले आहेत. श्रोत्र, त्वचा, चक्षु वगैरे ही जी ज्ञानेंद्रिय आहेत, ज्ञानेंद्रिय कोणते? ज्ञानेंद्रियाचे नावे सांगा. ओम नमः शिवाय. हां, सांगू ताई? हो सांगा. श्रोत्र, सांगू का? त्वचा, चक्षु, जीवा आणि घ्राण. ओम नमः शिवाय ताई. तुमचे श्रोत्र, हे ज्ञानेंद्रिय आहे. जीवा, चक्षु, श्रोत्र, त्वचा, जीवा, चक्षु आणि घ्राण ही ज्ञानेंद्रिय आहेत. ह्याच्यापासून ज्ञान होतं आपल्याला. की कसं होतं ज्ञान? तर श्रोत्रापासून आपल्याला ऐकायला येतं बघा. शब्द जी बाहेर पडला ते श्रोत्रापासून म्हणजे कानानं आपल्याला त्याचं ज्ञान होतं, ऐकायला येतं, ते ज्ञानेंद्रिय आहे. त्वचासुद्धा स्पर्श त्वचेनं जाणवतो, रूप चक्षुनं बघता येतं आणि रसाचं ज्ञान जिभेनं होतं आणि जी गंध आहे, वास येतो, तो घ्राणानं येतो म्हणजे नाकानं येतो. हे ज्ञान आपल्याला 5 ज्ञानेंद्रियापासून होतं. म्हणून ही 5 अंतःकरण आणि 5 ज्ञानेंद्रिय पंचमहाभूताच्या सात्विक भागापासून झालेले आहेत असं सद्गुरू सांगत आहेत. शिष्याचा प्रश्न कोणता होता? काय विचारलं होतं शिष्यानं? सुनीता ताई काळे, काय होता शिष्याचा प्रश्न? ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हां, शिष्याचा प्रश्न होता की 5 अंतःकरणे, 5 ज्ञानेंद्रिय पंचमहाभूताच्या सात्विक भागापासून झाले आहेत असे आपण सांगितले. ते कसे बरे? हां, ते कसे बरे? मग उत्तर काय सांगितलं सद्गुरूंनी? उत्तर सांग, काय सांगितलं उत्तर आलं का लक्षात? हो हो. येईल का सांगता? गीतेत सांगितलेलं प्रमाणे. ओम नमः शिवाय. हं, हो सुनीता, सांगू का ताई? हो सांगा मीनाताई. प्रयत्न करू. हो प्रयत्न करून हो बघते. सांगा. अंतःकरण, मन, बुद्धी इत्यादी कापासून जे सुखदुःखाचे ज्ञान होते आणि श्रोत्र, त्वचा, चक्षु वगैरे या 5 ज्ञानेंद्रियापासून शब्द आणि स्पर्श रूपादी विषयाचे ज्ञान होते. म्हणून या गीतेच्या प्रमाणावरून जे सांगितले, अनुभवले आहे ते सात्विक भागापासूनच झाले आहेत असे समजावे. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अगदी बरोबर उत्तर सांगितलं. सात्विक भागापासून का झाले आहे असा प्रश्न शिष्याचा होता. सद्गुरूंनी सांगितलं सत्वात संजयते ज्ञानम, म्हणजे सत्वगुणातच ज्ञान प्राप्त होतं असं गीतेमध्ये सांगितलेलं आहे. आणि आपण अनुभव पण तू घेऊन बघ, तुला तसंच आहे का नाही, तुला ज्ञान इंद्रियानंच ते ज्ञान होतं असं सद्गुरू सांगत आहेत. पुन्हा शिष्य प्रश्न विचारतो अजून. पंचप्राण व 5 कर्म इंद्रिय पंचमहाभूताच्या राजस भागापासून झाली आहेत, हे कसे खरे ठरते ते सांगावे. राजस भागापासून कसे झाले ते सांगा. गुरु म्हणतात रजोगुणापासून ज्या प्रकारची क्रिया घडते त्याच प्रकारची क्रिया 5 प्राण आणि 5 कर्म इंद्रिय याच्यापासून स्पष्टपणे घडते. सत्वगुणापासून हे ज्ञान होतं आणि रजोगुणापासून, रजोगुण म्हणजे मध्यम असतो बघा, सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. सत्वगुण म्हणजे
अतिशय चांगला गुण म्हणायला हरकत नाही, किंवा परमार्थात असणं, नामस्मरण करणं. ज्यावेळेस आपण ह्या गुणामध्ये असतो, सत्य बोलणं, आनंदात असणं, त्यावेळेस आपण सत्वगुणामध्ये असतो. आपण खूप आनंदी आहेत अंतःकरणामध्ये, कोणती चिंता नाही, काहीच नाही. तेव्हा आपण आत्म्याच्या जवळ असतो, समीप असतो. कारण आत्मा आनंद स्वरूप आहे आणि जेव्हा आनंदित असतो तेव्हा त्याच्या जवळ असतो. रजोगुणात असतो तेव्हा जास्त दूरही नाही, जवळही नाही, मध्यम असतो. प्रपंचातले जे गुण आहेत ते रजोगुण आहेत आणि परमार्थातले गुण आहेत ते सत्वगुण आहेत. निंदा करणं, चाडी करणं, भांडण करणं, ही जे गुण आहेत ते ही तमोगुण आहेत. मग शिष्य काय म्हणतात, रजोगुणापासून ज्या प्रकारची क्रिया घडते त्याच प्रकारची क्रिया 5 प्राण आणि 5 कर्मेंद्रिय याच्यापासूनही स्पष्टपणे घडते. म्हणून प्राण आणि कर्मेंद्रिय ही पंचमहाभूताच्या राजस भागापासून झालेली आहेत असे समजावे. राजस भागापासून व्यान, समान, उदान, प्राण आणि अपान, वाचा, पाणी, पात, शिष्ण आणि गुद ही पंचभूताच्या राजस भागापासून झालेली आहेत. ह्यांना ज्ञान होत नाही, ही फक्त कामं करतात. ही वायू जी आहेत ती वाहन सांगितलेले आहेत, आपण कोष्टकात बघितलं. आणि वाचा काय करते, सेवा करते. ह्यांना ज्ञान होत नाही, ही कामं करतात. व्यान वाहनावर वाहन सांगितलं व्यान, आणि शब्दाचा भोग सांगितला, आणि वाचा सेवा करते. म्हणून हे राजस भागापासून झालेले आहेत. आता तमोगुण शिष्य म्हणतो 5 विषय तामस भागापासून झाले आहेत. हे खरे कशावरून? विषय जे आहेत ते तामस भागापासून झाले, हे खरं कशावरून मानायचं? गुरु म्हणतात 5ही विषयात ज्ञान नाही. विषयामध्ये ज्ञान नाही, विषय निस्ता भोग. आपण कोष्टकामध्ये बघितलेलं आहे बघा. अंतकरण व्यान वाहनावर बसून श्रोत्रद्वारात जातं आणि शब्द विषयाचा भोग भोगतं, आणि त्याची सेवा कोण करतं? वाचा सेवा करते. कशी सेवा करते? अंतकरण व्यान वाहनावर बसून श्रोत्रद्वारात जातं, आणि ती अंतकरण जेव्हा श्रोत्रद्वारात जातं तेव्हा त्याला शब्द ऐकायला येतो, म्हणजे शब्दाचा भोग होतो त्याला. आणि चांगला जर शब्द ऐकला तर आपण त्याला चांगलं बोलतो समोरच्यानं, आणि समोरच्यानं आपल्याशी वाईट शब्द जर बोलला तर वाचा काय करते? त्याची सेवा करते. वाईट शब्द बोलला की वाचा त्याला उलट वाईट बोलते. वाचा दुसरं काहीच करीत नाही, सेवा करते फक्त. म्हणून ही जी 5 विषय आहेत ही तामस भागापासून झालेले आहेत. ह्याचा भोग होतो फक्त. ही जड आहेत. तसं तर सगळं जड आहे, पण तरी अंतःकरणात स्फुरण पावतं, ज्ञान होतं म्हणून. पण कर्म शब्द तर जडच सांगितला, आणि कर्म इंद्रिय सुद्धा. 5ही विषय ज्ञान नाहीत. विषयाला ज्ञान होत नाही असं सांगू लागलेले आहेत. मग ज्ञान कोणाला होतं? ओम नमः शिवाय. ज्ञान कोणाला होतं? विषयाला होत नाही म्हणतात, तर कोणाला होतं मग ज्ञान? लक्षात येईल का? ओम नमः शिवाय. मीनाताई बोला, कोणाला होतं ज्ञान? ओम नमः शिवाय. हां, ओम नमः शिवाय सांगतो का? अंतकरण, मन, बुद्धी. हां, ज्ञान. ओम नमः. हां, बोला की. मन, बुद्धी. अंतकरण, मन, बुद्धी त्या ज्ञान होतं विषयाला. ओम नमः शिवाय. मीनाताई बोला, ज्ञान कुणाला होतं? आता इथं गुरु काय सांगू लागलेले आहेत की तामस भागापासून जी झालेले आहेत विषय, त्यांना ज्ञान होत नाही. मग ज्ञान कुणाला होतं इथं? लक्षात येईल. ओम नमः शिवाय. ओम नमः. हां, बोला. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अंतकरण, मन, बुद्धी इत्यादी पासून सुख दुःखात ज्ञान होते.
ओम नमः शिवाय. बोल सुनंदा, सुनंदाताई पाटील. कुणाला होतं ज्ञान? म्यूट करत आहे ज्योती. ओम ओम नमः शिवाय. सात्विक भागापासून ज्ञान होतं, अंतकरण ज्ञान इंद्रिय. हा, सात्विक भागापासून जे अंतकरण आणि ज्ञान इंद्रिय निर्माण झालेले आहेत, त्याला ही 5 अंतकरणे आणि 5 ज्ञानेंद्रिय ह्यांना ज्ञान होतं. मग ज्ञान कोणाला होत नाही? कोणाला होत नाही ज्ञान? राजस भागायला होत नाही ते. ओम नमः ओम शिवाय. नमः शिवाय. रजोगुणाला होत नाही. म्यूट करा, म्यूट करा. मीनाताई बोला. ज्योतिताई काय म्हणाला तुम्ही? तामस गुणाला ज्ञान होत नाही. हा, रजोगुणाला आहेत. तामस इथं सांगू लागलेले आहेत. 5 विषय तामस भागापासून झाले आहेत आणि हे खरे कशावरून? 5ही विषयात ज्ञान नाही, हे तामस भागापासून झालेले आहेत. हे म्हणून ह्यांना ज्ञान होत नाही 5ही विषयात. विषय कोणते? 5 विषयांची नावे. ओम नमः शिवाय. ते सांगू का? ओम नमः शिवाय. शब्द, शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध ही 5 विषय आहेत. ओम नमः शिवाय. तामस भागाचे ही 5 विषय आहेत आणि ह्यांना ज्ञान होत नाही. ही फक्त भोग घेण्यासाठी येतं, ज्ञान ह्यांना होत नाही असं गुरु सांगत आहेत. 5ही विषयात ज्ञान नाही, ते केवळ जडरूप आहेत. ज्ञान नाही, फक्त त्यांचा भोग होतो. त्यामुळे ते तामस भागापासून झालेले आहेत असे सांगितलेले आहे. ह्यांना ज्ञान होत नाही म्हणून ते तामस भागापासून झालेले आहेत असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे, असं सद्गुरू शिष्याला सांगत आहेत. सर्व तत्वास तू जाणतोस. ह्या सर्व तत्वांना तू काय करतोस? जाणतोस. म्हणून हीच तू नाहीस, ही सर्व पंचमाभूताची आहेत. अर्थात तुझी ही नाही. तू अकर्ता अभोक्ता असा त्याचा साक्षी आत्मा आहेस. तर आता ही सद्गुरुजी म्हणतात, ह्याचे औषधक 8 औषधक सांगितले बघा ग्रंथामध्ये. तर ह्याच्यामधलं पहिला औषधक फक्त क्रमांक टाकून घ्या. 1 क्रमांक. 5ही विषयात ज्ञान नाही. इथपर्यंत पहिलं औषधक आहे तामस भागाचं. 5ही विषयात ज्ञान नाही. दुसरं औषधक, ते केवळ जडरूप आहेत. केवळ जडरूप आहेत ते. तिसरं औषधक, त्यामुळे ते तामस भागापासून झाले आहेत असे सांगितले. त्यामुळे ते तामस भागापासून झाले आहेत असे सांगितले. चौथा औषधक, सर्व तत्वास तू जाणतोस. 5वं औषधक, म्हणून हीच तू नाहीस. 6वं औषधक, ही सर्व पंचभूताची आहेत. आणि 7 अर्थात तुझीही नाहीत. 8 तू अकर्ता अभोक्ता असा त्याचा साक्षी आत्मा आहेस. तर आता ह्या औषधकामध्ये 4थं औषधक कोणतं? किती लक्ष आहे तुमचं बघू आपण. 4थं औषधक कोणतं? सांगू का मी? हो सांगा. त्यामुळे ते तामस जड रूप आहेत, ते तामस भागापासून झाले आहेत असे सांगितले. इथपर्यंत आहे ते. हां, या सर्व तत्वास तू जाणतोस. त्यामुळे ते तामस भागापासून झालेले आहेत. 4थं औषधक विचारलं मी. या सर्व तत्वास तू जाणतोस. तर दुसरं औषधक कोणतं? ते केवळ जड तेच. हात वरी करा. सगळे एकदाच बोलू नका ना. हात वरी करा, हात वरी करा. मी सगळ्यांना विचारते, एकच प्रश्न सुद्धा सगळ्यांना विचारते, पण हात वरी करा. 7वं औषधक कोणतं? सुनीता बोल. 7वं औषधक कोणतं? ओम नमः शिवाय. अर्थातच तूही नाहीस. हां, अर्थातच तूही नाहीस. तू अकर्ता अभोक्ता असा साक्षी आत्मा आहेस. कसा आहे हा आत्मा? तू कोणीस अकर्ता आणि अभोक्ता आहेस. आत्मा
काहीच करत नाही, अकरत आहे. तो साक्षी रूपानं बसलेला आहे. फक्त तटस्थ बघतो तो. चैतन्य स्वरूप आहे तो, ज्ञान स्वरूप आहे आणि साक्षी रूपानं तो बसलेला आहे. आता इथं कशाचा साक्षी सांगितला? ओम नमः शिवाय साक्षीचं लक्षण सांगायचं आणि कशाचा साक्षी आहे असं सांगायचं. आणि कसा साक्षी इथं झाला ही सांगा. ओम नमः शिवाय साक्षीचं लक्षण काय मंगलताई स्वामी? मंगलताई स्वामी बोलत जा. 2-4 बायकाच बोलतात, बाकीच्या नुसतं गप्प बसतात. मंगलताई स्वामी साक्षीचं लक्षण काय? साक्षी कुणाला म्हणावं? ज्योतिताई कोणाला म्हणावं साक्षी? साक्षी म्हणजे समीप असावा, जवळ असावा. हां, एकच. ओम नमस्कार. साक्षीचं पूर्ण लक्षण सांगा अवच्छेदक पाडून. ओम नमः शिवाय सांगा ना. साक्षी म्हणजे समीप असावा, म्हणजे जवळ, आणि उदासीन नसावा. ओम नमः शिवाय. नमस्कार. छायाताई बोला. सांगू का? म्यूट सांगू का? म्यूट करा ज्योतिताई. छायाताई बोला. सांगू का? नमस्कार. साष्टांग वंदन. साक्षीचे जो समीप असावा म्हणजे जवळ असावा. नंबर 2 उदासीन असावा म्हणजे रागद्वेष रहित असावा. नंबर 3 चैतन्य स्वरूप असावा म्हणजे ज्ञान स्वरूप असावा. हां, आता ही साक्षीचं लक्षण तुम्ही सांगितलं, पण इथं साक्षी कोण आहे? कशाचा साक्षी आहे इथं? इथं जी साक्षी दिलेलं आहे, ग्रंथ आहे का समोर? ओम नमः शिवाय. नाही. मीनाताई बोला, कशाचा साक्षी आहे इथं? ओम नमः शिवाय. त्या तामस भागाच्या तत्वाचा तू साक्षी आहेस. तर मग ही कसं बसवायचं? तामस भागाचे जे तत्व आहे ते तिथंच आहेत. कुठं आहेत ते तत्व? 5ही तत्व कुठं आहेत ते? तामस भागाचे विषय कुठे आहेत? शब्द स्पर्श रूप रस गंध मधीच आहेत, तिथंच आहेत. म्हणून साक्षी जवळ आहे त्यांच्या. ह्या तत्वाच्या साक्षी कसा आहे? जवळ आहे, म्हणजे समीप असावा हे लक्षण बसलं. समीप म्हणजे जवळ असावा, उदासीन असावा म्हणजे रागद्वेष रहित असावा. ही जी शब्द स्पर्श रूप रस गंध विषय आहेत, म्यूट करा मी नाही. तर ह्या हे जे विषय आहेत, तर उदासीन ह्याच्यापासून तो साक्षी नुसतं तटस्थ बघतो तो. आणि तिसरं अवच्छेदक जे आहे, चैतन्य स्वरूप असावा म्हणजे ज्ञान स्वरूप असावा. ज्ञान स्वरूप असल्यामुळं ह्याला तो जाणतो. हे जे शब्द स्पर्श रूप रसगंध हे जे विषय आहेत ह्याला तो जाणतो. म्हणून ह्या तो तत्वाचा तो काय आहे? साक्षी आहे. साक्षी म्हणजे काय? साक्षी कुणाला म्हटलं इथं? साक्षी आत्म्याला म्हटलेला आहे. आत्मा हा साक्षी आहे. ओम नमः शिवाय. तर रजोगुणापासून ज्या प्रक्रिया घडल्या त्या क्रिया 5 स्पष्टपणे आपल्याला दिसतात. 5 विषय पण आपण सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण तिन्हीही बघितलेलं आहे. सात्विक आदी भागाच्या तत्वाचे कोष्टक क्रमांक 6 आता आपण पूर्ण सोडवलं. सात्विक भागापासून काय काय झालं, राजस भागापासून काय झालं आणि तामस भागापासून काय उत्पन्न झालं हे आपण बघितलेलं आहे. तर आता एक वेळेस अजून ही प्रश्न उत्तर घेऊ आणि पुढे जाऊ. पंचमहाभूताची नावे सांगा. मंगलताई स्वामी पंचमहाभूताची नावे सांगा. तुम्हाला येते मीनाताई, तुम्ही बरं थांबा थोडा. मंगलताई स्वामी पंचमहाभूतांची नावे काय? गुजरताई बोला पंचमहाभूताची नावे. म्यूट करा. काहीच कसं मोबाईल तुमचा कसं कळायलाच येत नाही काही. ओम नमस्कार. गुजरताई बोला. पंचमहाभूताची नावे: आकाश, तेज, वायू,
आणखीन एक वेळेस सांगा. ओम नमः शिवाय. आणखीन एक. आकाश, वायू, तेज, आग, पृथ्वी अगदी बरोबर. ही पंचमहाभूत आहेत. ही पंचमहाभूत आहेत. 5 पंचमहाभूत आहेत हे. ह्यांची नावे. आता सात्विक भागापासून जे 5 अंतकरण आणि 5 ज्ञान इंद्रिये उत्पन्न झाले त्यांची नावे. त्या ज्योतिताई. हां बोला. थांबा ज्योतिताई बोलायला त्या. बोला मंगलताई. हात वरी करा म्हणलं तर डायरेक्ट बोलतात. हां बोला. काय अंतकरण, मन, बुद्धी, चित्त, अहंकार. 5 अंतकरण. काही ऐकायला येत नाही तुमचं. काही म्यूट करत आहे. ज्योतिताई बोला. ही काय आहेत? मोबाईलच नीट तुमचा आवाज देत नाही. आलं ऐकायला ताई. बरोबर आलं. ओम नमः शिवाय. बरोबर आलं. ज्योतिताई बोला. म्यूट. ओम नमः शिवाय ताई. हां. आकाशाच्या 7 भागापासून अंतकरण, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार, ज्ञानेंद्रिय, श्रोत्र, त्वचा, चक्षु आणि जीवा आणि घ्राण हे उत्पन्न झाले. ओम नमः शिवाय. बरोबर सांगितलं. आकाशाच्या 7 भागापासून काय उत्पन्न झालं ते ज्योतिताईंनी सांगितलेलं आहे. आता राजस भागापासून काय उत्पन्न झालं पंचमहाभूताच्या. ओम नमः शिवाय ताई. सांगू का? सांगा. पंचमहाभूताच्या राजस. आकाशाच्या राजस भागापासून व्यान, समान, उदान, प्राण, अपान. ओम नमः शिवाय. आकाशाच्या नाही ओम नमः शिवाय ताई. आकाशाच्या म्हणल्यावर अंतकरण, श्रोत्र, व्यान ही आहे वाचा शब्द. ही आडवं आकाशाच्या समोर. पंचमहाभूताच्या राजस भागापासून व्यान, समान, उदान, प्राण आणि अपान. आणि कर्मेंद्रिय वाचा, पाणी, पाद, श्लेष्ण आणि गुदा हे उत्पन्न झाले. ओम नमः शिवाय. आता विषय कोणते उत्पन्न झाले पंचमभूताच्या. ओम नमः शिवाय. सांगू का? पंचमहाभूताच्या तामस भागापासून विषय, शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे विषय उत्पन्न झाले. ओम ओम नमः शिवाय. म्यूट करत आहे. आता सुनंदाताई पाटील. अंतकरणापासून आकाशाचे कोणकोणते उत्पन्न झाले तत्व. अंतकरण सांगा. अंतकरण, सूत्र, व्यान, वाचन, शब्द. पाटील काकू. वायूपासून कोणकोणते तत्व उत्पन्न झाले. सुनंदाताई पाटील काकू बोला. मन, त्वचा, समान आणि स्पर्श, तेजाचं बुद्धी, चक्षु, उदान, पाद, रूप, अपाच्या चित्त, जीवा, प्राण, शिष्ण, रस आणि पृथ्वीचा अहंकार, घ्राण, अपान, गुद आणि गंध. आपण हे आता लक्षात ठेवायचं. हे कोष्टक ही पुन्हा पुन्हा येलेले पुढी. ही जर पाठ झालं तर पुढचं खूप सोपं जातं आपल्याला. आता पुढी प्रक्रिया 5वी. प्रक्रिया कशाला म्हणावं. प्रक्रिया कशाला म्हणावं. ओम नमः शिवाय. मागचं सपाट होऊ द्यायचं नाही. जीव ब्रह्म ऐक्य करून देणारी जी रीत किंवा पद्धत असते त्याला प्रक्रिया असे म्हणावे. ओम नमः शिवाय. ब्रह्म ऐक्याची जी रीत आहे, जी पद्धत आहे त्याला प्रक्रिया म्हणावं. आता आपण प्रक्रिया किती बघितल्या. 4 प्रक्रिया बघितलेल्या आहेत. आता 5वी प्रक्रिया आपल्याला बघायची आहे. एकच कोष्टक आहे बघा. त्या कोष्टकाचाच अर्थ आपल्याला ह्या 8 प्रक्रियेमध्ये 9 प्रक्रियेमध्ये सांगितलेला आहे. 9 प्रक्रिया सगळ्या मिळून एका कोष्टकाचा अर्थ.
कोष्टक जर आपण नीट वाचलं तर ही 9 प्रक्रिया आपल्याला तिथंच समजतात. ही पुढचं सुद्धा वाचायची सुद्धा गरज नाही. पण कोष्टक नीट जर समजून घेतलं आणि पहिल्या दिवशी आपण कोष्टक अगदी व्यवस्थित समजून घेतलं आहे, पण ती पाठ न झाल्यामुळं थोडं थोडं हे होतं आहे. नाहीतर कोष्टक जर समजलं तर 9ही प्रक्रिया आपल्याला सहज समजून जातात. तर आता आपण प्रक्रिया 5वी जी आहे ती उद्याच्या भागात बघणार आहोत. आजचा वेळ झालेला आहे. प्रक्रिया 5वी सुरू करून होणारही नाही. म्हणून झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी समर्पित, तुम्हा सर्व मोक्षजनांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. जे योग्य शब्द बाहेर पडले ते सद्गुरूंना हाताचे, जे अयोग्य शब्द बाहेर पडले ते वाणीचा दोष. ओम नमः शिवाय.